नमस्कार मित्रांनो, पहा लक्षात घ्या, प्रयोग हा टॉपिक चालू आहे आपला. ठीक आहे. प्रयोग म्हणजे पाहिलं आपण, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असे म्हणतात. कर्ता कर्म क्रियापद संबंधाला सुद्धा आपण प्रयोग म्हणलो होतो. ठीक आहे. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडले होते: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग बघितला आपण, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नाही, वाक्यात कर्म आहे, सकर्मक कर्तरी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय नाही, वाक्यात कर्म नाही, अकर्मक कर्तरी प्रयोग. असे कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडले होते. ठीक आहे. त्यानंतर आपण कर्मणी प्रयोग बघू लागलो. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आपण एक गोष्ट पाहिली होती, कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. आणि अशा कर्मणी प्रयोगाचे 2 प्रकार पडले होते मित्रांनो. एक प्रधान कर्तृक कर्मणी आणि दुसरा गौण कर्तृक कर्मणी. असं 2 प्रकारे आपण कर्मणी प्रयोगाचं वर्गीकरण केलं. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आपण पाहिला होता. वाक्य कर्मणी प्रयोगाचे असताना सुद्धा कर्ताच प्रधान असतो तेव्हा त्या प्रयोगाला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आणि प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग व्हायचा असेल तर कर्त्याला तृतीय विभक्तीत जावं लागेल, कर्माला प्रत्यय लागायला जमणारच नाही आणि क्रियापद भूतकाळी लागते, आपण पाहिलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण गौण कर्तृक कर्मणी प्रयोग बघू लागलो. आपल्या लक्षात आलं की कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्त्याला महत्वाचे स्थान नसते किंवा कर्ता प्रधान नसतो तेव्हा त्या प्रयोगाला गौण कर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ठीक आहे. गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे आपण 4 प्रकार पाडले होते किंवा पडतात. ठीक आहे. शक्य कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी, जुना कर्मणी. शक्य कर्मणी पाहिलं आपण की कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा शक्य क्रियापद येते तेव्हा त्या शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आपण समापन कर्मणी पाहिलं. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली, त्याचा शेवट झाला, तिचं समापन झाले आपल्या लक्षात आलं तेव्हा त्या समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात, आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण नवीन कर्मणी पाहिला होता. नवीन कर्मणी हा प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह व्हॉइस मधून मराठीत आलेला होता म्हणून त्यास नवीन कर्मणी म्हणलो होतो आपण. ठीक आहे. आणि आता आपल्याला कर्मणी प्रयोगाचा 4था आणि लास्टचा प्रकार बघायचा आहे मित्रांनो, तो म्हणजे जुना कर्मणी. ठीक आहे. जुना कर्मणी प्रयोग. जुना कर्मणी प्रयोग. या जुना कर्मणीलाच प्राचीन कर्मणी असंही म्हणतात मित्रांनो. प्राचीन कर्मणी. या जुना कर्मणीलाच पुरातन कर्मणी असंही नाव आहे. पुरातन कर्मणी. या जुना कर्मणीलाच पुराण कर्मणी असंही म्हणतात मित्रांनो. पुराण कर्मणी. आणि या जुना कर्मणीलाच पुरुष कर्मणी असंही म्हणतात. पुरुष कर्मणी प्रयोग. एकदम सोपा विषय हा मित्रांनो. ठीक आहे. प्रयोगामध्ये सगळ्यात सोपा प्रकार म्हणलं तर हा आहे. ठीक आहे. 5 सर्व एकाच प्रयोगाची नावे आहेत ना. ठीक आहे. पहा लक्षात घ्या, गौण कर्तृक कर्मणी प्रयोग शिकायला आपण. ठीक आहे. आणि गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे 4 प्रकार पडले होते, त्यापैकी आपण त्याचा 4था प्रकार बघू लागलो, जुना कर्मणी प्रयोग. ठीक आहे. जुना कर्मणी प्रयोग. आणि या जुना कर्मणी प्रयोगालाच काय म्हणतात? प्राचीन कर्मणी. त्यालाच पुरातन कर्मणी, त्यालाच पुराण कर्मणी आणि त्यालाच पुरुष कर्मणी असंही म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. आता बघा, ही सगळी जी नाव आहेत एकाच प्रयोगाची आहेत. पुरुष कर्मणी म्हणजे काय? जुना कर्मणी. पुराण कर्मणी म्हणजे जुना कर्मणी. पुरातन कर्मणी, जुना कर्मणी. ठीक आहे. प्राचीन कर्मणी म्हणजे जुना कर्मणी. ठीक आहे. सर्व एकाच प्रयोगाची नाव आहेत. ठीक आहे. मग जुना कर्मणी प्रयोग सगळ्यात सोपा मी का म्हणालो?
याची ओळखायची काही वैशिष्ट्ये आहेत पहा लक्षात घ्या. जसं नवीन कर्मणी हा प्रयोग इंग्रजीमधील पॅसिव्ह वॉइस मधून मराठीत आलेला आहे, तसं जुना कर्मणी हा संस्कृत मधून मराठीत आलेला आहे. जुना कर्मणी हा जो प्रयोग आहे, ठीक आहे, हा कोणत्या भाषेतून मराठीत आला? संस्कृत भाषेतून मराठीत आलेला आहे, म्हणून याला पुराण कर्मणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जुना कशामुळे? कारण संस्कृत भाषा फार जुनी भाषा आहे. ठीक आहे, आणि म्हणून जुना कर्मणी हा प्रयोग संस्कृत भाषेमधून मराठीत आलेला आहे, त्यामुळे त्यास पुराण कर्मणी किंवा पुरातन कर्मणी जुना कर्मणी म्हणतात. ठीक आहे, जुना कर्मणी म्हणण्यामागचं कारण काय आहे? कारण संस्कृत भाषा फार जुनी आहे, फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेली भाषा आहे ती. ठीक आहे, आणि मग जुना कर्मणी हा प्रयोग मराठी भाषेत कोणत्या भाषेमधून आला? संस्कृत भाषेमधून. ठीक आहे, म्हणून त्यास पुराण कर्मणी म्हणतात. थोडक्यात जुना कर्मणी हा प्रयोग संस्कृत भाषेमधून मराठीत आलेला आहे, म्हणून त्यास पुराण कर्मणी, पुरातन कर्मणी, जुना कर्मणी, प्राचीन कर्मणी, पुरुष कर्मणी असे म्हणतात. पण ओळखायच्या काही ट्रिक आहेत. मग तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न येऊ शकेल की बाबा जुना कर्मणी हा प्रयोग कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, मग याला ओळखायच्या ट्रिक सांगतो तुम्हाला. ठीक आहे, याची जी रचना असते मित्रांनो ती संस्कृत प्रमाणे रचना असते. संस्कृत प्रमाणे रचना असते. संस्कृत प्रमाणे रचना म्हणजे कसं? जशी संस्कृत भाषा आहे त्या टाईपमध्ये. ठीक आहे, संस्कृत प्रमाणे याची रचना असते. संस्कृत प्रमाणे रचना म्हणजे कसं? जसं की संस्कृत भाषेमध्ये श्लोक आहेत. ठीक आहे, तर त्या टाईपमध्ये जसं की आता मी जसं सरळ सरळ लिहिलंय की बाबा आपण मराठीत किती सिंपल लिहितो बघा ना. राम राम अभ्यास करतो, ही झाली मराठीची रचना, एकदम सोपी. पण संस्कृतची रचना वेगळी आहे. ठीक आहे, तिथं आपल्याला थोडंसं वेगळं जावं लागतं. वेगळं जावं लागतं म्हणजे कशी? अशी सरळ सरळ रचना नाही आहे तिथं. तुम्ही बघा ना, आताही जर आपण संस्कृत भाषा वाचली तर तिथं आपल्याला संस्कृत भाषेमध्ये अशी सरळ सरळ रचना नसून शेवटी प्रत्येक वाक्याच्या शेवटी असे 2 विसर्ग असतात बघा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तिथे श्लोक असतात त्या टाईपमध्ये. जसं मी तुम्हाला मराठी बोलतो संस्कृत आहे. न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः पावकः. ठीक आहे, मी तुम्हाला बोलायलो या सगळ्या गोष्टी संस्कृतमध्ये. न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणजे काय? संस्कृत भाषेत तुम्हाला बोललोय मी. ठीक आहे, म्हणजे काय? हा जो गौण कर्तृक कर्मणी प्रयोग आहे याची हा जो जुना कर्मणी प्रयोग आहे याची रचना कशी आहे? संस्कृत प्रमाणे. कळलं का तुम्हाला? संस्कृत भाषा वाचा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामहं. मग या संस्कृतची रचना आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच मला काय म्हणायचंय, जुना कर्मणी हा जो कुठून आलेला आहे म्हटलं तर तुम्हाला संस्कृत भाषेतून सांगावं लागेल. ठीक आहे, आणि मग संस्कृत भाषा फार जुनी आहे म्हणून जुना कर्मणीला पुराण कर्मणी असं म्हटलेलं आहे. पुराण म्हणजे जुना. ठीक आहे, आणि मग याची जी रचना आहे ही कशाप्रमाणे? संस्कृत प्रमाणे रचना आहे मित्रांनो. कशाप्रमाणे? संस्कृत प्रमाणे. किंवा याला कसं आणखीन ओळखणार तुम्ही? क्रियापदाला ज प्रत्यय लागतो. ज प्रत्यय लागतो. एकदम सगळ्यात सोपा. क्रियापदाला ज प्रत्यय लागतो. ठीक आहे, याची रचना कशी आहे की क्रियापदाला काय लागतंय? ज प्रत्यय लागतंय मित्रांनो. एकदम सोपं सांगेल तुम्हाला करून. ठीक आहे, आणि प्राचीन मराठीतील वाक्य, प्राचीन मराठीतील वाक्य राहते. प्राचीन मराठीतील वाक्य म्हणजे काय मित्रांनो? लक्षात घ्या. प्राचीन म्हणजे जुनी मराठी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञतो शावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे जुनी मराठी. ठीक आहे, प्राचीन मराठीतील वाक्य राहते. पहा लक्षात घ्या. जर तुम्हाला जुना कर्मणी ओळखायचा असेल मित्रांनो
तर याची संस्कृत प्रमाणे रचना असते, जी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवलेत मी. ठीक आहे. क्रियापदाला कोणता प्रत्यय लागतंय? ज प्रत्यय लागतंय. क्रियापदाला प्रत्यय कोणता असणार आहे? ज हा प्रत्यय लागणार आहे. ठीक आहे. रचना कशी आहे? संस्कृत प्रमाणे. आणि वाक्य कसं असणार आहे? प्राचीन. दोन मराठी मित्रांनो, दोन मराठी म्हणजे काय? प्राचीन मराठी होती आणि आता आपण आधुनिक मराठी, बरोबर आहे. पूर्वी आपण असं म्हणायचो की बाबा नळे फुंकिले सोनाराने, पण आपण आता तसं म्हणत नाही. नळे फुंकिले सोनारे. ठीक आहे. मग पूर्वी आपण काय म्हणायचो? जी प्राचीन मराठी होती, नळे फुंकिले सोनाराने, आपण असं न म्हणता आधुनिक त्याच्यात बदल केला, नळे फुंकिले सोनारे हा बदल केला. मग ही आधुनिक मराठी आहे. ठीक आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान, हे प्राचीन मराठी, जुनी मराठी आहे. आणि जे मी तुम्हाला आता बोललो ही मराठी आधुनिक आहे. आधुनिक म्हणजे काय? जगाबरोबर बदललेली. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट कळाली की जुना कर्मणी जर ओळखायचा असेल मित्रांनो, तर संस्कृत प्रमाणे रचना असते, क्रियापदाला ज प्रत्यय लागतो आणि वाक्य कसं असते? प्राचीन मराठीतील वाक्य असते मित्रांनो. ठीक आहे. आता पहा, वाक्य घेऊ आपण याचे, आणि याला आपण जुना कर्मणी का म्हणलो हे बी कळाले तुम्हाला. का म्हणलो? कारण हा प्रयोग संस्कृत भाषेतून मराठीत आलेला आहे. ठीक आहे. याचे वाक्य पाहू. सेम तुम्हाला ह्या कंडिशन मध्ये वाक्य दिसतील. त्वा काय कर्म करी जेले लघु लेकराने. ठीक आहे. पॉप त्वा काय कर्म करी जेले लघु लेकराने वाक्य आलंय तुम्हाला, आणि म्हणते प्रयोग ओळखा. आता ओळखायला सोपं कसं सांगतो आपल्या भाषेत? मला सांगा, तुम्हाला या वाक्याचा अर्थ कळाला का? ठीक आहे. होईल तितकं तर नाहीच कळालेला. ठीक आहे. त्वा काय कर्म करी जेले लघु लेकराने, वाक्याचा अर्थ कळालाय का? नाही कळाला. झाला मग जुना कर्म. लक्षात घ्यायचं, एकदम सोपी ट्रिक. जर वाक्याचा अर्थ नाही कळाला मित्रांनो, प्रयोगाचं नाव जुना कर्मणी, संपला विषय. ठीक आहे. इतकं सोपं आहे. पण कळाला की मग मात्र त्याच्या मुद्द्यावर जावं लागतं. पण आपल्याला कळालंच नाही, तो काय कर्म करी जेले लघु लेकराने, नाही कळाला अर्थ, झाला जुना कर्मणी प्रयोग. पण आपल्या तत्वात आणखी बसते का? बघा, संस्कृत प्रमाणे रचना यायची. ठीक आहे. क्रियापदाला ज प्रत्यय लागला का? बघा, त्वा काय कर्म करी जेले, करी जेले हे क्रियापद आहे. कोणता प्रत्यय लागलाय? ज प्रत्यय लागलाय का? नाही लागलाय. आणि प्राचीन मराठीतील वाक्य सुद्धा कसं आहे? प्राचीन मराठीतील वाक्य. पण इतक्या लांब जाण्यापेक्षा आपल्याला त्याच्या वाक्याचा अर्थच कळाला नाही, झाला जुना कर्मणी प्रयोग. ठीक आहे. इसमें कुछ अवघड नहीं है. वाक्य किती भी हो आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे. मी तुम्हाला म्हणलं त्वा काय शस्त्र धरी जेले लघु लेकराने. त्वा काय शस्त्र धरी जेले लघु लेकराने. सांगा प्रयोग. सांगा म्हणजे काय दुसरा प्रयोग होऊ शकत नाही. लगेच कळलं. त्वा काय शस्त्र धरी जेले लघु लेकराने, अर्थ कळाला नाही वाक्याचा, झाला जुना कर्मणी प्रयोग. ठीक आहे. धरी जेली क्रियापद आहे, कोणता प्रत्यय लागलाय? ज प्रत्यय, झाला जुना कर्मणी प्रयोग. संस्कृत प्रमाणे रचना आहे, क्रियापदाला ज प्रत्यय, प्राचीन मराठीतील वाक्य. ठीक आहे. नळे इंद्रासी असे बोलिले जे. ठीक आहे. नळे इंद्रासी असे बोलिले जे. ठीक आहे. मग नळे इंद्रासी असे बोलिले जे क्रियापद आहे आणि ज प्रत्यय लागलाय क्रियापदाला. ठीक आहे. संस्कृत प्रमाणे रचना आहे. ठीक आहे. क्रियापदाला ज प्रत्यय आहे आणि प्राचीन मराठीतील वाक्याचा अर्थ सुद्धा कळालेला नाही, झाला जुना कर्मणी प्रयोग. इसमें कुछ अवघड नहीं है. ठीक आहे. लय सोपं मित्रांनो, सगळ्यात सोपा प्रयोग. कर्ता ओळखणं नको, कर्म ओळखणं नको, काहीच नाही. ठीक आहे. आणि मग प्रयोग कोणता आहे? जुना कर्मणी प्रयोग. ठीक आहे. पुराण कर्मणी, पुरुष कर्मणी, पुरातन कर्मणी, प्राचीन कर्मणी. ओके. सर्वांची नावं एकच आहेत.
द्विजी निषेधा पासाव मनी जेले. ठीक आहे, मनी जेले मित्रांनो क्रियापद आहे आणि जे प्रत्यय लागलाय. ठीक आहे, प्रयोग जुना कर्मणी प्रयोग. कळलं का तुम्हाला? संस्कृत पहिली गोष्ट तर मला त्याचा वाक्याचा अर्थ कळाला का आपल्याला? नाही, झाला जुना कर्मणी प्रयोग. बाकीचं लय बोलायचं काम नाही, कारण बाकीच्या वाक्यांचा अर्थ आपल्याला कळाल ते प्रयोगामध्ये. ठीक आहे, सगळ्या सोपा प्रयोग. कर्ता ओळखणं नको, कर्म ओळखणं नको, प्रत्यय बघणं नको, काहीच घेणं देणं नाही. ठीक आहे, फक्त संस्कृत प्रमाणे रचना आहे. प्राचीन मराठीतील वाक्य क्रियापदाला ज प्रत्यय वाक्याचा अर्थ कळणं कळतंय, पण सरळ सरळ कळतंय का रामाने रावणाला मारले? कळतंय का असा? नाही. म्हणून प्रयोग कोणता आहे? जुना कर्मणी प्रयोग. ठीक आहे, नवीन वाक्य येथे हरुमने देवी ऐसे का रूप तुझे. ठीक आहे, येथे हरुमने देवी ऐसे का रूप तुझे. ठीक आहे, इथं पहा, येथे हरुमने देवी ऐसे का रूप तुझे. इथं मने ही क्रियापद आहे मित्रांनो. ठीक आहे, फक्त इथं क्रियापदाला ज प्रत्यय लागला नाही तरी सुद्धा आपल्याला ओळखायचंय. येथे हरुमने देवी ऐसे का रूप तुझे आपल्याला तितका स्पष्ट अर्थ कळत नाही. जुना कर्मणी प्रयोग. किती सोपा प्रकार आहे. ठीक आहे, वाक्याचा अर्थ नाही कळला की जुना कर्मणी प्रयोग. बघा ना, येथे हरुमने देवी ऐसे का रूप तुझे, वाक्याचा अर्थ कळाला नाही, जुना कर्मणी प्रयोग. संस्कृत प्रमाणे रचना आहे, जुना कर्मणी प्रयोग. क्रियापदाला ज प्रत्यय नाहीये इथं. ठीक आहे, आणि प्राचीन मराठीतील वाक्य जुनं वाक्य, आधुनिक मराठीतलं नाहीये. ठीक आहे, प्रयोग कोणता आहे? जुना कर्मणी प्रयोग. कळलं का तुम्हाला? इतकं सोपं आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि म्हणून इथं तुमचा कर्मणी प्रयोग संपला. ठीक आहे, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचं वर्गीकरण दोन प्रकारे, प्रधान कर्तृक कर्मणी, गौण कर्तृक कर्मणी. आणि गौण कर्तृकचे चार प्रकार, शक्य, समापन, नवीन, जुना. इथं कर्मणी प्रयोग संपला खऱ्या अर्थानं. काय अडचण आली मला तुम्ही फोन करून विचारू शकता, प्रॉब्लेम नाही. ॲपमध्ये काही बी डाऊट आपल्या ॲपमध्ये मला फोन करा किंवा मग ग्रुपला टाका, काही फरक पडत नाही. ठीक आहे मित्रांनो, इथं आपण थांबू. आता आपल्याला प्रयोगाचे आपण 3 प्रकार पाडले मुख्य, किंवा तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला प्रयोगाचे मुख्य प्रकार किती पडतात तर उत्तर 3 द्यायचं. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, फावे प्रयोग. त्यापैकी आपण कर्तरी प्रयोग पाहिला, कर्मणी प्रयोग बघितला. आता आपल्याला भावे प्रयोग शिकायचा आहे. ठीक आहे, आपल्या एक गोष्ट लक्षात आली ती, कर्त्याला प्रत्यय नाही तर कर्तरी प्रयोग होतो. कर्माला असू का नसू त्याच्यावरून घेण देण नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. आता आपण पाहूया तिसरा प्रयोग बघायचा पुढच्या लेक्चरमध्ये, भावे प्रयोग. ठीक आहे, इथं आपण थांबू मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. धन्यवाद.